नमस्कार. आज आपण मराठी कोडी भाग 13 पाहणार आहोत. मराठी कोडी सोडवा 10 सेकंड मध्ये. आज आपण मराठी कोडी ही किचन मधल्या पदार्थांवर आधारित पाहणार आहोत. कोडी खूप सोपी आणि मजेशीर आहेत. कोडी सोडवताना आपल्याला खूप गंमत वाटते. आता आपण कोडी पाहूयात. त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायला आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. त्यामुळे तुम्हाला इथून पुढे येणारे सर्व व्हिडिओ आणि कोडी पाहायला मिळतील. आपण आता कोडी पाहूयात. कोडी नंबर 1. पौष्टिकतेत मी आहे सर्व पदार्थांचा राजा. पौष्टिकतेत मी आहे सर्व पदार्थांचा राजा. ताई माई अक्का पाहुणे आले की भाव वाढतो माझा. ताई माई अक्का पाहुणे आले की भाव वाढतो माझा. माझी सर्वजण आतुरतेने वाट पाहतात. माझी सर्वजण खूप आतुरतेने वाट पाहतात. मी फक्त माझ्या सीझनलाच येतो. मी फक्त माझ्या सीझनलाच येतो. ओळखा पाहू काय असेल बरं तो पदार्थ. खूप सोपा पदार्थ आहे आणि तो सर्वांना खूप आवडणारा देखील आहे. मी एक तुम्हाला क्लू देते. तो एक फळापासून बनवला जातो. तो पदार्थ रंगाने ऑरेंज आणि येल्लो दिसायला आहे. ओळखा पाहू काय असेल बरं तो पदार्थ. तुमची वेळ सुरू होते आत्ता. उत्तर आहे आमरस. कारण आमरस हा सर्व पदार्थांचा राजा आहे आणि पाहुणे आले की आपण सीझन मध्ये आंबे आणतो. सगळेजण त्याची आतुरतेने वाट पाहतो आणि तो फक्त सीझनलाच मिळतो, म्हणजे तो उन्हाळ्यातच मिळतो. आहे की नाही मस्त मजेशीर उत्तर. आता आपण 2 नंबरचं कोडं पाहूयात. कोड नंबर 2. पानाचे ठेवले पदरावर पदर. पानाचे ठेवले पदरावर पदर. बेसनाच्या सारणाची त्यामध्ये भर. बेसनाच्या सारणाची त्यामध्ये भर. चवीला लागते खमंग आणि कुरकुरीत. चवीला लागते खमंग आणि कुरकुरीत. वाफवून तळा भरभर. वाफवून तळा भरभर. ओळखा पाहू काय असेल बरं तो पदार्थ. कोणता पदार्थ असा बनवतात की त्याच्यामध्ये पानावर पान ठेवलं जातं आणि त्याच्यामध्ये बेसन भरलं जातं. ओळखा पाहू. आणि तो पदार्थ तळल्यानंतर खायला खमंग आणि कुरकुरीत लागतो. ओळखा पाहू काय असेल बरं तो पदार्थ. तो पदार्थ देखील सर्वांच्याच आवडीचा आहे. सांगा पाहू. तुमची वेळ सुरू होते आत्ता. उत्तर आहे अळूवडी. कारण अळूवडी ही बनवताना पानावर पान ठेवतात आणि त्याच्यामध्ये बेसन भरतात. चवीला खमंग लागते आणि तळल्यावर कुरकुरीत होते. तिला तळायच्या आधी वाफवून घेतली जाते. आई की नाही छान मस्त उत्तर. आता आपण पुढचं कोड पाहूयात. कोड नंबर 3. कोड लक्ष देऊन ऐका. हा खूप छान पदार्थ आहे आणि सर्वांना आवडणारा देखील आहे. आकार माझा गोल गोल. आकार माझा गोल गोल. चेहरा मात्र खडबडीत. चेहरा मात्र माझा खडबडीत. माझा रंग आहे गुळासारखा. माझा रंग आहे गुळासारखा. आणि माझ्या अंगावर आहेत खूप साऱ्या चांदण्या. आणि माझ्या अंगावर आहेत खूप साऱ्या चांदण्या. मी करायला आहे अवघड. मी करायला आहे अवघड. अहो पदार्थ बिघडेल करू नका घाई. ओळखा पाहू कोणता पदार्थ आहे. विचार करा. तुमचं जर किचन मध्ये लक्ष असेल तर तुम्ही या प्रश्नाचं उत्तर नक्कीच देऊ शकता. करता की नाही तुम्ही दिवाळीत आईला मदत. ओळखा पाहू आता काय असेल बरं याचं उत्तर. तुमची वेळ सुरू होते आत्ता. उत्तर आहे अनारसा. असतो की नाही अनारसा गोल गोल आणि दिसायला खडबडीत आणि कलरला गुळासारखा.
त्याच्यावर खसखस टाकलेली असते आणि ती खसखस कशासारखी दिसते तर चांदण्यांसारखी. करायला तो अवघड असतो, कधी कधी तो बिघडतो देखील. असा हा अनारसा. आवडतो की नाही तुम्हाला हा पदार्थ? पुढचं कोडं पाहूयात. कोडं नंबर 4. बेसन साखर तूप साऱ्यांचे मिश्रण यात. बेसन साखर तूप साऱ्यांचे मिश्रण यात. एका शहराच्या नावाने या पदार्थाच्या नावाची सुरुवात होते. ओळखा पाहू, कोणता आहे तो पदार्थ? कशामध्ये बेसन साखर तूप घातलं जातं आणि तो पदार्थ बनवला जातो? विचार करा, ओळखा पाहू. तुमची वेळ सुरू होते आत्ता. उत्तर आहे म्हैसूर पाक. कारण म्हैसूर हे एका शहराचे नाव आहे की नाही उत्तर गमतीशीर? पुढचं कोडं पाहूया. कोडं नंबर 5. गुळ खोबऱ्याचं सारण पांघरून पांढरा शेला. गुळ खोबऱ्याचं सारण पांघरून पांढरा शेला. नैवेद्यासाठी थाट माझा मोठा. नैवेद्यासाठी थाट आहे माझा मोठा. सखियाला खूप आवडीने बनवतात. सखियाला खूप आवडीने बनवतात. पावसाळ्यात याचं होतं आगमन. दर पावसाळ्यात याला बनवला जातो. ओळखा पाहू मी कोण? कोणता पदार्थ असेल बरं? गुळा खोबऱ्याचं सारण घालून केलेला आणि शेला पांघरलेला. सांगा बरं. हा पदार्थ सगळ्यांना खूप खूप आवडणार आहे. हा एका देवाचा नैवेद्य देखील आहे. आता सांगा पाहू काय असेल बरं तो पदार्थ? तुमची वेळ सुरू होते आत्ता. उत्तर आहे उकडीचे मोदक. कारण उकडीच्या मोदकामध्ये गुळ खोबऱ्याचं सारण असतं. त्याचा कवर पांढरा असतो आणि गणपतीला नैवेद्यासाठी वापरला जातो. सखियाला खूप आवडीने करतात आणि गणपती हे पावसाळ्यात येतात, त्यामुळे याला पावसाळ्यात बनवला जातो. आहे की नाही मजेशीर उत्तर? कोड नंबर 6. साखर आणि खवा सुगंधासाठी विलायची टाका जपून. साखर आणि खवा सुगंधासाठी विलायची टाका जपून. फळा फुलांच्या नावाने तयार होते माझे नाव. फळा फुलांच्या नावाने तयार होते माझे नाव. मला बघताच सर्वांच्या तोंडाला सुटते पाणी. मी सर्वांच्याच आवडीचा फार. ओळखा पाहू मी कोण? अशी कोणती वस्तू आहे, कोणता पदार्थ आहे जे की फळांच्या फुलांच्या नावाने सुरू होतो आणि साखर आणि खवा आणि विलायची कशामध्ये वापरली जाते? सांगा पाहू, ओळखा बरं. तुमची वेळ सुरू होते आत्ता. उत्तर आहे गुलाबजाम. आहे की नाही खूप छान गोड उत्तर? कारण गुलाबजाम मध्ये साखर, खवा आणि विलायची टाकली जाते. गुलाब हे फुलाचं नाव आहे. जाम हे एका फळाचे नाव आहे. आहे की नाही उत्तर मजेशीर? कोड नंबर 7. भाजल्या तांदूळ आणि डाळी. भाजल्या तांदूळ आणि डाळी, त्यात तीळ आणि ओवा. त्यात तीळ आणि ओवा. गोडानंतर सगळे म्हणती हाच पदार्थ हवा. गोडानंतर सगळे म्हणती हाच पदार्थ हवा. मी चवीला खमंग आणि कुरकुरीत. मी चवीला खमंग आणि कुरकुरीत. सर्वांच्याच आवडीचा आहे मी. सर्वांच्याच आवडीचा आहे मी. ओळखा पाहू मी कोण आहे? मी कोणता पदार्थ आहे? सांगा पाहू. तुमची वेळ सुरू होते आत्ता. उत्तर आहे चकली. कारण चकली बनवताना तांदूळ आणि बऱ्याच प्रकारच्या डाळी घातल्या जातात. गोड खाल्ल्यानंतर ती
तिखट कुरकुरीत खमंग चकली खावीशी वाटते. आहे की नाही मजेशीर उत्तर? अशाच प्रकारची नवीन नवीन कोडी ऐकण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. त्यामुळे तुम्हाला इथून पुढे येणारी सर्व कोडी पाहायला मिळतील. कोडी आवडल्यास कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.